शालेय स्पर्धा परीक्षा या भावी काळातील स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे. म्हणूनच भावी काळातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्यवस्थित व्हावी या उद्देशाने कर्मवीर विद्या प्रबोधिनीने कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना कशी असते, प्रश्नांची रचना कशी असते, गुण विभागणी नेमकी कशी असते, या विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रश्न संख्या किती असते, गुण किती असतात आणि वेळ किती असतो हे आपण जाणून घेऊ. इयत्ता 4थी, 5वी, 6वी आणि 7वी साठी एकूण प्रश्न असतात 100, गुण असतात 100 आणि वेळ असतो 2 तास. तर इयत्ता 8वी आणि 9वी साठी प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रश्न संख्या 150 आहेत, गुण 150 आहेत आणि वेळ 3 तास आहे. तर इयत्ता 11वी 12वी डीएड कॉलेज व सिनियर कॉलेज प्रमाणपत्र परीक्षेसाठी 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात आणि वेळ असतो 2 तास. 9वी कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेचा अभ्यासक्रम आपण जाणून घेऊ. पहिला विषय आहे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रासाठी 10 प्रश्न असतात 10 गुणांसाठी. भौतिकशास्त्राप्रमाणेच रसायनशास्त्र या विषयाचे देखील 10 प्रश्न असतात 10 गुणांसाठी. रसायनशास्त्र विषयाचे घटक पहा: द्रव्याचे मोजमाप, आम्ल, आम्लारी, कार्बन, आपल्या वापरातील वस्तू या घटकावर आधारित प्रश्न असतात. यानंतरचा विषय आहे जीवशास्त्र. जीवशास्त्र विषयाला देखील रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राप्रमाणेच 10 प्रश्न असतात 10 घटकांसाठी. यानंतरचा विषय आहे गणित. गणिताला देखील 10 प्रश्न आहेत 10 गुणांसाठी. आणि पुढचा विषय आहे भूमिती. भूमितीला देखील गणिताप्रमाणेच 10 प्रश्न 10 गुणांसाठी आहेत. यानंतरचा विषय आहे समाजशास्त्र. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र अशा विषयांसाठी एकूण 25 गुण असतात. पैकी इतिहास विषयासाठी 10 गुण आहेत, भूगोल विषयासाठी 10 आहेत, तर राज्यशास्त्र विषयासाठी 5 आहेत. क्रमिक पाठ्यपुस्तकातील सर्व घटक समाजशास्त्र विषयासाठी असणार आहेत. यानंतरचे 5 प्रश्न 5 गुणांसाठी जे आहेत ते पर्यावरणातील चालू घडामोडीवर आधारित असणार आहेत. यानंतर मुलांनो, सर्वात महत्त्वाचा विषय भावी काळातील स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा जो विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. या बुद्धिमत्ता या विषयासाठी आपल्या समोर जे घटक आहेत ते इयत्ता 9वी साठी आहेत. यामध्ये आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम असे विविध घटक बुद्धिमत्ता या विषयासाठी आहेत. प्रश्नांची विषयानुसार गुण विभागणी पाहिल्यानंतर आपण एक जुनी प्रश्नपत्रिका पाहू. या प्रश्नपत्रिकेत जर विचार केला तर पहिला विषय आपल्याला दिसत आहे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्राने सुरुवात झालेली आहे. एकूण 10 प्रश्न भौतिकशास्त्रासाठी असणार आहेत. पाठ्यपुस्तकातील हे प्रश्न असणार आहेत. आणि यानंतर 11व्या प्रश्नापासून रसायनशास्त्र हा विषय सुरू होणार आहे. 11 ते 20 असे जे प्रश्न आहेत ते रसायनशास्त्र विषयाचे असणार आहेत. आणि 21 पासून तर 30 पर्यंत जीवशास्त्र या विषयाचे प्रश्न असणार आहेत. अशा प्रकारे 10, 10, 10 असे 30 प्रश्न आहेत. यानंतर मुलांनो, 31वा प्रश्न जो आहे तो बीजगणिताचा आहे. तो देखील 31 पासून तर 40 पर्यंत 10 गुणांचा असणार आहे. यानंतर 41 पासून तर 50 पर्यंत भूमिती हा विषय सुरू होणार आहे. अशा प्रकारे 50 गुणांचे सामान्य विज्ञान आणि गणित भूमिती असे विषय असणार आहेत. यानंतर 51 पासून पुढे समाजशास्त्र हा विषय सुरू होणार आहे. 51 इतिहास हा विषय आहे. 10 गुणांसाठी हा इतिहास विषय आहे 51 ते 60 पर्यंत. त्यानंतर पुढे भूगोल हा विषय 61 पासून सुरू होतो. 61 पासून तर 70 पर्यंत हा भूगोल विषय आहे. आणि 71 पासून तर 5 गुणांसाठी 75 पर्यंत राज्यशास्त्र हा विषय आहे. अशा प्रकारे मुलांनो, समाजशास्त्र या विषयाची विभागणी केलेली आहे. यानंतर मुलांनो, 76 प्रश्नापासून पुढचे 5 प्रश्न जे असणार आहेत 80 प्रश्नापर्यंत हे पर्यावरण विषयक चालू घडामोडीवरती आधारित असणार आहेत. आणि शेवटचे जे प्रश्न आहेत 81 पासून तर 150 प्रश्नापर्यंत की जो स्पर्धा परीक्षेचा अतिशय महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे बुद्धिमत्ता. सर्व शालेय स्पर्धा परीक्षा असतील किंवा भावी स्पर्धा परीक्षा असतील, या सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया हा बुद्धिमत्ता विषयाचा आहे. या विषयासाठी 81 पासून तर 150 पर्यंत असे प्रश्न आहेत.
सर्वात जास्त प्रश्न बुद्धिमत्ता या विषयावरती आधारित आहेत. मुलांनो, अशा प्रकारे आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या विषयाला कोणकोणते प्रश्न असणार आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.